नमस्कार मंडळी, स्वामी ज्योतिष या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर मंडळी, सर्वप्रथम तुम्हाला आषाढी एकादशीच्या अनंत अनंत शुभेच्छा। आपण आजच्या व्हिडिओत आषाढी एकादशीचे व्रत करणाऱ्यांनी वाचावी किंवा ऐकावी ही पांडुरंगाची कथा। पांडुरंगाच्या कृपेने आपले संकट दूर होतील व आपणास मोक्ष प्राप्ती मिळेल। आषाढी एकादशी दिवशी पंढरीच्या विठ्ठलाची भगवान विष्णूची पूजा करावी आणि व्रत करावे। या एकादशीचे व्रत केल्याने आपले सर्व पाप नष्ट होतात व आपणास वैकुंठाची प्राप्ती होते। एकदा धर्मराज युधिष्ठिराने भगवान श्रीकृष्णाला आषाढ शुक्ल एकादशीच्या व्रताची पद्धत आणि महत्त्व विचारले होते। तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले की नारदांनी ब्रह्मदेवांनाही या व्रताबद्दल विचारले होते। तेव्हा त्यांनी सांगितले होते की हे व्रत सर्व एकादशीमध्ये महत्वाचे मानले जाते, कारण हे व्रत केल्याने कलियुगात राहणाऱ्या जीवांना स्वर्गाची प्राप्ती होते, न करणाऱ्यांना नरकात जावे लागू शकते। भगवान श्रीकृष्णाने सांगितले की आषाढ शुक्ल एकादशीला पद्म एकादशी असे सुद्धा म्हटले जाते। या दिवसापासून भगवान विष्णू योग निद्रेमध्ये जातात, म्हणूनच या एकादशीला देवशयनी एकादशी असे सुद्धा म्हटले जाते। देवशयनी एकादशी व्रताची कथा पुढील प्रमाणे आहे। सूर्यवंशात एक महान प्रतापी आणि सत्यवादी राजा माधांता होता। तो चक्रवर्ती राजा होता। तो आपल्या मुलाप्रमाणे प्रजेची सेवा करत असे। सगळे आनंदात जगत होते, पण एकदा त्यांच्या राज्यात सलग 3 वर्ष पाऊस पडला नाही। त्यामुळे अन्नधान्य कमी पडू लागले आणि दुष्काळ पडला। खाण्यापिण्यासोबतच यज्ञ वगैरे करण्यासाठीही अन्न मिळत नव्हते। पण राजाही विवंचनेत होता। त्याला आपल्या प्रजेची बिकट अवस्था भगवत नव्हती। एके दिवशी तो सैन्यासह जंगलात गेला। तिथे अनेक ऋषीमुनींचा आश्रम होता। बऱ्याच दिवसांनी तो ब्रह्मदेवाचा पुत्र अंगिरा ऋषींच्या आश्रमात पोहोचला होता। अंगिरा ऋषींना नमस्कार करून राजाने येण्याचे प्रयोजन सांगितले। राजाने अंगिरा ऋषींना सांगितले की दुष्काळामुळे त्यांच्या राज्यात हाहाकार माजला आहे। लोक अन्नासाठी व्याकुळ झाले आहेत। पावसाअभावी पिकाची वाढ होत नाही। तुम्ही मला या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सांगावा अशी विनंती केली। तेव्हा अंगिरा ऋषी म्हणाले, हे राजन, या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे आषाढ शुक्ल एकादशी पद्म एकादशीचे व्रत पद्धतशीरपणे पाळणे। त्याच्या पुण्य प्रभावामुळे तुमच्या राज्यात पाऊस पडेल, यामुळे समृद्धी येईल, जनता सुखी होईल आणि अन्न व संकट दूर होतील। या एकादशीचे व्रत केल्याने सर्व प्रकारचे उपद्रव दूर होऊन सर्व प्रकारची सिद्धी प्राप्त होते। हे व्रत तुम्ही संपूर्ण प्रजाजनासह आणि मंत्र्यासह करायचं आहे। राजा अंगिरा ऋषींना नमस्कार करून आपल्या नगरात राजा परतला होता। पद्म एकादशीच्या दिवशी त्यांनी सर्व प्रजाजन आणि मंत्र्यासह विधिवत हे व्रत पाळले होते। या व्रताचे पुण्य लाभल्याने राज्यात चांगला पाऊस पडू लागला। त्यामुळे पिकांचे उत्पादन चांगले होऊ लागले। त्यांचे राज्य पुन्हा संपत्ती आणि धनधान्याने परिपूर्ण झाले होते। लोक सुखाने राहू लागले होते। तर अशा प्रकारे पद्म एकादशी म्हणजेच आषाढी एकादशी या दिवशी ही कथा ऐकल्यामुळे आपल्या पापाचा नाश होतो असे शास्त्रात सांगितलेले आहे। जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बाजूच्या घंटीला ऑल करा। त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील। आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका। रामकृष्ण हरी।